नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मंजिल विथ अमोल खोत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. विभागीय फौजदार पूर्व परीक्षा आणि या पूर्व परीक्षेमधील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण. तर आपण मराठी व्याकरणची ही लेक्चर सिरीज आजपासून सुरू करत आहोत. मराठी व्याकरण हे सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचं आणि खास करून विभागीय पूर्व परीक्षेसाठी 25 प्रश्न आणि त्याचे असलेले 25 गुण, त्यामुळं एकूण 25% वाटा हा मराठी व्याकरणाचा राहिलेला आहे. एकूण मराठी व्याकरणाच्या विषयाला सुरुवात करताना मी आजच्या पहिल्याच लेक्चरमध्ये कुठलाही टॉपिक तुम्हाला शिकवणार नाही. याचं कारण सांगतो की कोणताही विषय शिकत असताना आधी त्या विषयामध्ये नेमकं आपण काय शिकणार आहोत याचा तपशील, याचं डिटेल आपल्याला जर माहिती असेल तरच तो विषय आपल्याला लवकर शिकता येईल. किंवा मला असं म्हणायचं आहे की मी ज्या पद्धतीनं ज्या क्रमानं पुढं एक एक प्रकरण संपवत जाईल त्याचा अंदाज तुम्हाला आधीच असेल. आणि आपण या प्रकरणामध्ये नेमके कोणते मुद्दे घेणार आहोत, कोणते उपप्रकार घेणार आहोत याचा एक ठोक ताळा म्हणून आजच्या पहिल्याच लेक्चरला मी आपल्यासमोर पूर्ण मराठी व्याकरणाची रूपरेषा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आजचं पहिलं लेक्चर हे पूर्ण आपला जो सिलेबस आहे, या सिलेबसचे पॉइंट आहेत, यावरती होणार आहे. मराठी भाषा ही तशी पाहता आपल्या सगळ्यांचीच मातृभाषा. संत ज्ञानेश्वरांनी या भाषेला एक वैश्विक रूप देण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरेश भट सारख्या कविश्रींनी सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून मराठी भाषेचं गुणगान गायलं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी, आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी, आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी. असं म्हणताना सुरेश भट शेवटच्या ओळीमध्ये असं म्हणतात की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. खरं तर मराठी व्याकरण हा विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हणजे MPSCने स्पर्धा परीक्षेला ठेवण्यामागचं कारणच एक आहे की जे काही अधिकारी निवडले जाणार आहेत त्यांची मराठी भाषा चांगली असावी. मराठी भाषेमधील ज्या व्याकरणाच्या संकल्पना आहेत त्या व्याकरणाच्या संकल्पना त्यांना खूप चांगल्या कळायला हव्यात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मराठी व्याकरण हे आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी ठेवलेलं आहे. तर या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या क्रमाने आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत त्या मराठी व्याकरणाची रूपरेषा आता आपल्याला या ठिकाणी पाहायची. तर मित्रहो, आपण सुरुवात करणार आहोत वर्ण या घटकापासून. कारण कुठल्याही भाषेची सुरुवात ही या वर्णापासूनच होत असते. अगदी इंग्रजीमध्ये बघितलं तर ए पासून झेड पर्यंत 26 वर्ण आहेत. आणि जर आपण मराठीमध्ये आलो तर आपण सगळ्यांनीच वर्णमाला पाहिलेली आहे. अगदी अ आ इथं पासून ती वर्णमाला सुरू होते आणि ती वर्णमाला जाऊन पोचते ळ क्ष आणि ज्ञ पर्यंत. तसं आता क्ष आणि ज्ञ हे वर्णमालेत येतात तर ते कसे येतात, नाही येतात तर ते नाही कसं येत, या सगळ्या गोष्टी आपण त्या प्रकरणामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर वर्ण म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असं म्हटलं गेलं. बऱ्याचदा ही व्याख्या परीक्षेला सुद्धा विचारण्यात आलेली आहे. आपल्याला वर्णांचे प्रकार बघायचे. वर्णांचे 3 प्रकार. पहिला प्रकार आहे स्वर, दुसरा प्रकार आहे स्वरादी आणि तिसरा प्रकार आहे ते म्हणजे व्यंजन. आता स्वर, स्वरादी आणि व्यंजन यामध्ये फरक काय? तर आपण आपल्या मुखामधून काही वर्ण उच्चारत असतो. म्हणजे आता मी बोलत आहे याचा अर्थ असा आहे की माझ्या मुखामधून ध्वनी बाहेर येतो आणि तो ध्वनी बाहेर येताना माझ्या मुखातील काही अवयवांना तो स्पर्श करून बाहेर येतो. म्हणजे काय? म्हणजे माझ्या मुखातून ज्यावेळेला हवा, म्हणजे थोडक्यात हवा ही कंठामधून ज्यावेळेला बाहेर येते त्यावेळेला ती कंठामधून बाहेर येताना काही अवयवांना स्पर्श करत ती बाहेर येते. म्हणजे त्या हवेचा स्पर्श कंठाला होईल किंवा त्या हवेचा स्पर्श मुखातील इतर अवयवांना होईल किंवा बोलताना आपल्या जिभेच्या हालचाली सुद्धा आपण पाहू शकतो. काही वेळेला जिभेचा दातांना स्पर्श होतो,
काही वेळेला जिभेचा वरती, ज्याला आपण मूर्धा असं म्हणतो, तिला स्पर्श होतो. काही वेळेला तालू हा घटक आहे, त्याला स्पर्श होतो. काही वेळेला जिभेचा दाताला स्पर्श होतो. तर काही वेळेला ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो आणि मग एखादा वर्ण उच्चारला जातो. आता गंमत बघा, मी जर तुम्हाला असं म्हणालो की प, फ, ब, भ आणि म हे जे वर्ण आहेत, या वर्णांचा उच्चार करताना आपल्या ओठांचा एकमेकांना स्पर्शच होऊ नये. बघा बरं प्रयत्न करून. ओठ आपले एकमेकांना जोडले जाऊ नयेत अशा पद्धतीनं आपल्याला प, फ, ब, भ, म म्हणायचंय. म्हणता येईल का? नाही म्हणता येत. याचं कारण काय? याचं कारण प, फ, ब, भ, म हे म्हणताना आपले जे ओठ आहेत ते एकमेकांना लागतात. आता ट, ठ, ड, ढ, न हे म्हणताना आपली जीभ कुठं असते ते आपण पाहू शकता. च, छ, ज, झ, ञ हे म्हणत असताना आपली जीभ कुठं असते हे आपण पाहू शकतो. त्यामुळं एखाद्या वर्णाचा उच्चार होताना मुखामध्ये काही ना काही स्पर्शिलं जातं. या सगळ्या गोष्टीतून एखादा वर्ण बाहेर पडत असतो. असो, आपण या टॉपिकमध्ये हे डिटेलपणे पाहणारच आहोत. आता आपल्याला पाहायचंय स्वर, स्वरादी आणि व्यंजन. तर स्वराची व्याख्या करताना अशी केलेली आहे की मुखातून जी हवा बाहेर पडते ती बाहेर पडताना त्या हवेचा मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही, ती डायरेक्टली बाहेर येते. शिवाय जिभेचा कोणालाही स्पर्श होत नाही, शिवाय ओठांचा सुद्धा एकमेकांना स्पर्श होत नाही. असं होऊन जे वर्ण बाहेर जातात त्यांना स्वर म्हणतात. मग यामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, रुल, रू, ए, ऐ, ओ, औ यांचा समावेश स्वरामध्ये होतो. कळतंय? हे आपण डिटेलमध्ये त्या प्रकरणामध्ये पाहूच. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी. आता स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो त्याला स्वरादी असं म्हणतात. स्वरादी दोन आहेत, एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग आणि तिसरा आहे व्यंजन. आता मगाशी मी स्वराची व्याख्या करताना तुम्हाला सांगितलं होतं की मुखातून जी हवा बाहेर पडते ती हवा कशालाही स्पर्श न करता बाहेर पडते, म्हणून त्याला स्वर म्हणतात. व्यंजनाची व्याख्या करताना बरोबर उलट होतं. ज्या वेळेला मुखातून एखादी हवा बाहेर पडते त्यावेळेला ती हवा आपल्या मुखामध्ये कशाला ना कशाला स्पर्श करून बाहेर पडत असेल तर त्याला व्यंजन असं म्हणतात. नंबर 2, आपल्या जिभेचा जर मुखातील अवयवांना स्पर्श होऊन वर्ण बाहेर येत असेल तर त्यालाही व्यंजन म्हणतात. आणि नंबर 3, जर ओठांचा एकमेकांना स्पर्श होत असेल आणि मग एखादा वर्ण बाहेर उच्चारला जात असेल तर त्यालाही व्यंजन म्हणतात. कळतंय? या व्याख्या सुद्धा परीक्षेला विचारल्या गेलेल्या आहेत. आता आपण यांचे उपप्रकार पाहूयात. आता स्वरांचा पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे सजातीय स्वर. वर्णमालेमध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, रुल, रू, ए, ऐ, ओ, औ आणि 2009 नुसार ॲ आणि अ हे इंग्रजीमधून घेतलेले 2 आधुनिक स्वर अशी स्वरांची रचना आहे. तर या सगळ्या स्वरांमधून पहिला प्रकार येतो तो म्हणजे सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे असे स्वर की ज्यांचा उच्चार आपल्या मुखातून एकाच ठिकाणाहून होतो. म्हणजे सजातीय स्वर कोणकोणते झाले तर अ आणि आ यांचा उच्चार होताना एकाच ठिकाणाहून होतो, म्हणून यांना सजातीय स्वर असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे ज्यांचे उच्चार वेगवेगळ्या ठिकाणाहून होतात. म्हणजे अ याचा उच्चार एका ठिकाणाहून आणि ई याचा उच्चार दुसऱ्याच ठिकाणाहून होतो, म्हणून अ आणि ई या जर 2 जोड्या दिल्या तर ते विजातीय स्वर या प्रकारात येतील. तिसरा आहे ह्रस्व स्वर, त्यानंतर दीर्घ स्वर आणि 5वं संयुक्त स्वर. तर स्वरांचे हे 5 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. पहिला स्वर आहे सजातीय, याच्या 3 जोड्या येतात अ, आ, इ, ई, उ, ऊ. कारण अ आणि आ यांचा उच्चार एकाच ठिकाणातून होतो, इ, ई यांचा उच्चार एकाच ठिकाणातून होतो, उ, ऊ यांचा उच्चार एकाच ठिकाणातून होतो. दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर. मग तुम्ही कोणतीही जोडी घ्या चालेल. अ, ई विजातीय झाला, अ, उ विजातीय झाला, इ, उ विजातीय झाला, ए, ऐ हे सुद्धा विजातीय झाले, ओ, औ हे सुद्धा विजातीय झाले. आता ते विजातीय का ते आपण त्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. पुढचा आहे ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ह्रस्व स्वर म्हणजे काय? ह्रस्व म्हणजे कमी कालावधी. ज्या स्वरांचा उच्चार होताना कमी कालावधी लागतो त्यांना ह्रस्व स्वर असं म्हणतात. व्याकरणामध्ये अ, ह्रस्व ई, दीर्घ ह्रस्व उ, रू आणि लृ यांना ह्रस्व स्वर असं म्हणतात. परत ऐका, अ, त्यानंतर ह्रस्व ई, त्यानंतर ह्रस्व उ, रू आणि लृ यांना ह्रस्व स्वर असं म्हणतात. दीर्घ स्वर यामध्ये आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ,
ओ औ या सगळ्यांना दीर्घ स्वर असं म्हणतात, कारण त्यांचा उच्चार होताना वेळ जास्त लागतो. आणि पाचवा आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन तयार होणारा स्वर. यामध्ये येतात ए, ऐ, ओ आणि औ या 4 स्वरांचा समावेश संयुक्त स्वरामध्ये केला जातो. चला तर मग पुढे आपण पाहूयात स्वरादीचे प्रकार. आता हे स्वरांचे 5 प्रकार फक्त आपल्या लक्षात असावेत. आपलं हे पहिलं प्रकरण आहे. आपण फक्त आपल्या अभ्यासाची रूपरेषा बघत आहोत, पण नंतर ज्या वेळेला ही प्रकरणं चालू होतील त्यावेळेला कुठंतरी आधी आपण हे ऐकलेलं आहे किंवा आपल्या समोर आपल्याला नेमकं काय शिकायचं हे माहिती असावं, म्हणून ही एक रूपरेषा मी दिलेली आहे. दुसरा आहे स्वरादी. मगाशी स्वरादीची व्याख्या मित्रहो मी केली होती. स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो त्याला स्वरादी म्हणतात. स्वरादीचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आणि दुसरा आहे अहा. तर ला आपण म्हणतो अनुस्वार आणि अहा याला म्हणतो विसर्ग. लक्षात येतं. आता अनुस्वाराचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे अनुनासिक. म्हणजेच काय, जर अनुस्वार एखाद्या वर्णावरती आलेला असेल आणि त्याचा उच्चार खणखणीत होत असेल तर त्याला अनुस्वार असं म्हणतात, आणि त्याचा उच्चार ओझरता होत असेल तर त्याला अनुनासिक असं म्हणतात. या प्रकरणामध्ये आपण डिटेल त्याची व्याख्या बघणार आहोत. पुढचा आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे ज्या वेळेला मुखामधून एखादी हवा बाहेर पडते त्यावेळेला ती ह या वर्णाला हिसडा देऊन बाहेर पडते असं म्हणतात. म्हणून विसर्ग या शब्दाचा अर्थ होतो हवा सोडणे. आता उदाहरणार्थ जिथं विसर्ग आहे स्वतः या शब्दामध्ये त नंतर विसर्ग चिन्ह आहे, पण उच्चार करताना आपण स्वत असं नाही करत. उच्चार करताना आपण काय म्हणतो, स्वतः असा त्याचा उच्चार करतो. त्यामुळे विसर्ग हे ह या वर्णासहित त्याचा उच्चार केला जातो. कळतंय आपल्याला. हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये त्या प्रकरणात पाहायचंय. तिसरं प्रकरण आहे व्यंजन. मगाशी मी व्यंजन म्हणजे काय सांगितलं, मुखामधून ज्या वेळेला हवा बाहेर पडते त्यावेळेला ती हवा आपल्या मुखामधील कुठल्या तरी अवयवाला स्पर्श करते. नंबर 2 जिभेचा तरी स्पर्श होतो. नंबर 3 ओठांचा तरी स्पर्श होतो. म्हणजेच काय, असा वर्ण जो कशाला तरी स्पर्श होऊन बाहेर येतो त्याला व्यंजन असं म्हणतात. अशी थोडक्यात व्याख्या तुम्ही सुरुवातीला लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला व्यंजनांचे प्रकार बघायचे आहेत मित्रहो, कारण व्यंजनांचे प्रकार परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. व्यंजनांचा पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन. क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट. म्हणजेच कोणते, क ख ग घ य, च छ ज झ य, ट ठ ड ढ न, त थ द ध न आणि प फ ब भ म. हे जे 25 वर्ण आहेत ना, 25 वर्ण, हे 25 वर्ण मुखामधील कुठल्या ना कुठल्या अवयवांना स्पर्श करून बाहेर जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. कळतंय. व्याख्येमध्येच किंवा त्या संकल्पनेमध्येच त्याच्या शीर्षकामध्येच व्याख्येतला सगळा सार दिलेला आहे. स्पर्श व्यंजन म्हणजे स्पर्श करून बाहेर पडणारे असे किती आहेत एकूण 25. क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट एकूण 25. कळतंय का. पुढे जाऊयात. नंबर 2 अर्धस्वर. आता पहिले 25 सोडले तर त्या 25 नंतर पुढचे येणारे 4 म्हणजे प फ ब भ म 25 झाले. आता पुढचे 4 य, र, ल आणि व हे जे 4 आहेत यांना अर्धस्वर असं म्हणतात. यांना अर्धस्वर का म्हणतात, कारण य, र, ल, व यांचा उच्चार स्वरांप्रमाणे होतो, पण ती आहेत व्यंजन. उच्चार स्वरांप्रमाणे पण आहेत व्यंजन, म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हटलं जातं. कळतंय. अगदी एक बेसिक प्रश्न विचारला गेलेला होता आयोगाकडून की अर्धस्वर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे. बऱ्याच जणांनी अर्धस्वर हा स्वरांचा प्रकार आहे असं लिहिलं होतं. स्क्रीनवर तुम्ही पाहताय अर्धस्वर हा कशाचा प्रकार आहे, व्यंजनाचा प्रकार आहे. कळतंय का. म्हणजे पहिल्याच लेक्चरच्या आपल्या क्रमनिकेमधून सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. असो, पुढे जाऊयात. उष्मे. आता याच क्रमात य, र, ल, व यांच्या नंतर जे येतात श, श, स यांना उष्मे असं म्हणतात. कारण तुम्ही उच्चार करून बघा, श, श, स यांचा उच्चार होताना हवेचा, जिभेची काहीतरी संपर्क येतो, घर्षण होते आणि त्या घर्षणातून उष्णता निर्माण होते. अतिशय सौम्य उष्णता असते. अतिशय सौम्य उष्णता असते. ती उष्णता एवढी नाही की आपल्याला चटका वगैरे बसेल. कारण बऱ्याचदा मी मराठी शिकवताना मुलं विचारतात, सर उष्णता निर्माण होते म्हणजे किती निर्माण होते, तर उष्णता अतिशय सौम्य निर्माण होत असते. त्यामुळे हवा ही ज्या वेळेला जिभेला स्पर्श होते त्यावेळेला उष्णता सौम्य निर्माण होते, म्हणून श, श आणि स यांना उष्मे असं म्हटलं जातं. कळतंय. पुढे जाऊयात. महाप्राण. महाप्राण म्हणजे प्राणवायू म्हणजे हवा.
याचा अर्थ काय, ज्यावेळेला फुफ्फुसातून हवा बाहेर येते त्यावेळेला ती ह असा उच्चार करते, म्हणून महाप्राण वर्ण म्हणून ह या वर्णाला ओळखलं जातं. पण एकूण वर्णमालेमध्ये 14 महाप्राण वर्ण आहेत. किती आहेत? 14. लक्ष द्या परत. स्पर्श व्यंजन एकूण 25 आहेत. अर्धस्वर य र ल व एकूण 4 आहेत. उष्मे एकूण 3 आहेत. महाप्राण मुख्य महाप्राण ह, पण एकूण महाप्राण आहेत 14. कळतंय? महाप्राणानंतर येतं अल्पप्राण. अल्पप्राण आहेत एकूण 20. जे महाप्राण नाहीत त्यांना अल्पप्राण म्हणतात. एवढी त्याची सोपी व्याख्या आहे. आपण हे त्या प्रकरणामध्ये डिटेलपणे पाहणार आहोत, कोणतंही टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रकार आहे स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण आता काय होतं बघा, की ल हा जो वर्ण आहे ना आपल्या मराठी वर्णमालेमध्ये, याला स्वतंत्र वर्ण मानलं जायचं. पण अलीकडच्या काही काळामध्ये ल हा वर्ण दक्षिणेतल्या द्रविडियन लिपीमध्ये आढळलेला आहे. त्यामुळे व्याकरणकारांमध्ये काहींचं मत असं आहे की आता ल ला स्वतंत्र वर्ण मानू नये. पण मराठी व्याकरणामध्ये ज्याला आपण स्पर्धा परीक्षेतला महत्वाचं पुस्तक मानतो किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याच्याकडे संदर्भ पुस्तक म्हणून बघतो, असं पुस्तक म्हणजे मोरा वाळिंबे. तर मोरा वाळिंबे या पुस्तकामध्ये आजही स्वतंत्र वर्ण म्हणून ल चा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा उपप्रकार आपण जाणीवपूर्वक यात घेतला. पुढचा आहे कंपित वर्ण. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार होताना मुखामध्ये कंप निर्माण होतो त्याला कंपित वर्ण म्हणतात, आणि एकच कंपित वर्ण आहे तो म्हणजे र. पुढे आहे कठोर वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार होताना कठोरपणा जाणवतो किंवा जे वर्ण उच्चार करताना थोडे कठोर आहेत त्यांना कठोर वर्ण म्हणतात. जे वर्ण उच्चार करताना थोडे मृदू आहेत त्यांना मृदू वर्ण असं म्हणतात. आणि पुढचा आहे अनुनासिक. स्पर्श व्यंजन गटातली जी 25 वर्ण आहेत, क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट, यामधलं जे शेवटचं वर्ण आहे ज्यांचा उच्चार आपण नाकातून करतो त्याला अनुनासिक असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पुणेरी भाषा असं आपण त्याला म्हणू शकतो. तर असे आहेत हे व्यंजनांचे प्रकार. बघा स्क्रीनवरती व्यवस्थित. आपण वर्ण प्रकार घेतले, यामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वरांचे 5 प्रकार: सजातीय स्वर, विजातीय स्वर, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो त्याला स्वरादी म्हणतात. यामध्ये 2 अनुस्वार आणि विसर्ग. व्यंजन म्हणजे मुखातून हवा जाते त्यावेळेला ती हवा कशाला तरी स्पर्श करतेच, किंवा जिभेचा तरी स्पर्श मुखातील अवयवांना होतो, किंवा ओठांचा तरी परस्पर स्पर्श होतो, त्याला व्यंजन असं म्हणतात. व्यंजनांचे जे प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन एकूण 25. दुसरा आहे अर्धस्वर 4 य र ल व. उष्मे 3 श श स. महाप्राण मुख्य ह एकूण महाप्राण 14. अल्पप्राण 20. स्वतंत्र वर्ण आजही मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकानुसार ल हा स्वतंत्र वर्ण आहे मराठीमधला. कंपित वर्ण आहे र. पुढे आहे कठोर वर्ण जे उच्चार करण्यासाठी कठोर आहे. त्यानंतर आहे मृदू वर्ण आणि त्यानंतर आहे अनुनासिक ज्याचा उच्चार नाकातून केला जातो. कळतंय मित्रांनो? तर वर्ण या प्रकरणामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी अतिशय डिटेलमध्ये पाहायच्यात. चला तर मग आपण पुढच्या घटकाकडे जाऊयात ज्याला अक्षर असं म्हणतात. कारण वर्णमालेमध्ये अ पासून ते अगदी ल पर्यंत हे सगळे वर्ण आहेत. यानंतर क्ष आणि ज्ञ काय आहेत हे आपलं ते टॉपिक आल्यानंतरच मला व्यवस्थित सांगता येईल. पुढे जाऊयात आपण अक्षराकडे. आता अक्षराची व्याख्या करताना अनेकांनी अशी केलेली आहे की एखाद्या व्यंजनामध्ये ज्या वेळेला स्वर मिसळतो त्यावेळेला त्याचं अक्षर बनतं. व्यवस्थित आहे का? एखाद्या व्यंजनामध्ये ज्या वेळेला स्वर मिसळतो त्यावेळेला त्याचं अक्षर बनतं. ठीक आहे. आता जर एखादा वर्ण क आणि त्याचा जर पाय मोडलेला असेल तर ते क पाय मोडलेलं व्यंजनामध्ये जातं. पण त्याच क मध्ये ज्या वेळेला एखादा स्वर मिसळतो म्हणजे क अधिक अ बरोबर क, क अधिक आ बरोबर का, क अधिक पहिली ई बरोबर की, क अधिक दुसरी ई बरोबर क ला दुसरी वेलांटी दीर्घ की, क ला पहिला उकार बरोबर कु, क ला दुसरा उकार बरोबर दीर्घ कु. कळतंय? त्यामुळे व्यंजन अधिक स्वर अशी ज्या वेळेला रचना येते त्यावेळेला त्याला अक्षर असं म्हणतात. त्यामुळं क, का, की हे सगळे अक्षर या गटात येतात. ठीक आहे. पुढे जाऊयात जोडाक्षरांकडे. जसं सांगितलं अक्षर म्हणजे काय, व्यंजन अधिक स्वर, तसं जोडाक्षर म्हणजे व्यंजन अधिक स्वर. म्हणजे 2 व्यंजन एकत्र येऊन त्यात जर स्वर मिसळलेला असेल
तरच त्याला जोडाक्षर असं म्हणतात. आयोगाने अक्षर आणि जोडाक्षर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळं हा सुद्धा भाग आपण अभ्यासक्रमात घेतलेला आहे. कळतंय? आता पुढे जाऊयात. सगळ्यात महत्वाचा भाग ज्याला मराठी व्याकरणामध्ये शब्द असं म्हणतात. शब्दाची व्याख्या करताना अशी केलेली आहे, विशिष्ट क्रमाने येणारे अक्षर किंवा अक्षर समूह अर्थपूर्ण असेल तर त्याला शब्द असं म्हणतात. व्यवस्थित ऐका, विशिष्ट क्रमाने येणारे अक्षर किंवा अक्षर समूह अर्थपूर्ण असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. तुम्हाला शब्दाची सुद्धा व्याख्या विचारली जाऊ शकते. कळते मित्र हो? आता आज जे आपण बघत आहोत हे सगळं फक्त आणि फक्त अभ्यासक्रम बघत आहोत. आपल्याला मराठी व्याकरण नेमकं काय शिकायचंय हेच फक्त आपण यामध्ये बघत आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे पाहताना तुम्ही एखादी नोट्सची वही सोबत ठेवा. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. या पूर्ण व्हिडिओच्या शेवटी मी कशा पद्धतीनं आपल्याला मराठी व्याकरण शिकायचंय या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलणारच आहे. पुढे जाऊयात आपण शब्द घटकाच्या पुढच्या भागाकडे. आपल्याला केवळ शब्दाची व्याख्या नाही बघायची, तर आपल्याला बघायच्या आहेत शब्दांच्या जाती. आणि या शब्दांच्या जाती दोन विभागांमध्ये विभागलेल्या आहेत. यातला पहिला विभाग आहे तो म्हणजे विकारी शब्द किंवा सव्यय, आणि जो दुसरा गट आहे तो आहे अविकारी शब्द किंवा अव्यय. आता विकारी किंवा सव्यय म्हणजे काय? आता याची व्याख्या येणं खूप महत्वाचं आहे. विकार याचा अर्थ बदल होणे आणि अविकार याचा अर्थ बदल न होणे. आता बदल होणे म्हणजे काय? तर विकारी शब्द किंवा सव्यय म्हणजे जे शब्द ज्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होतो त्याला विकारी शब्द असं म्हणतात. आणि अविकारी शब्द म्हणजे असे शब्द ज्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही त्याला अविकारी शब्द असं म्हणतात. तुम्हाला परीक्षेला थेट विचारलं जाईल खालीलपैकी विकारी शब्द कोणता, खालीलपैकी अविकारी शब्द कोणता, तर आपल्या या अभ्यासक्रमामध्येच तुमचं क्लिअर होईल. पहिल्यांदाच बघू आपण विकारी शब्द. तर मित्र हो, या विकारी शब्दाचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नाम, दुसरा प्रकार आहे सर्वनाम, तिसरा प्रकार आहे विशेषण आणि चौथा प्रकार आहे क्रियापद. तर अविकारी याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे क्रिया विशेषण अव्यय, त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय, त्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय आणि त्यानंतर आहे केवळ प्रयोगी अव्यय. त्यामुळे शब्दांच्या एकूण 8 जाती स्क्रीनवरती आहेत. आपल्याला या सगळ्या जाती अतिशय डिटेलपणे बघायच्या आहेत. सगळ्यांचे उपप्रकार आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत. पण आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही हे जाणून घ्या, शब्दांच्या एकूण 8 जाती पण त्या 2 विभागांमध्ये विभागलेत. पहिला विभाग आहे विकारी शब्द, त्याला सव्यय म्हणतात. दुसरा आहे अविकारी, त्याला अव्यय म्हणतात. विकारीचे 4 प्रकार नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारीचे 4 प्रकार क्रिया विशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी आणि केवळ प्रयोगी. आता आपण बघूयात नाम म्हणजे काय. आता नाम म्हणजे कुठलंही नाव, सजीव, निर्जीव, व्यक्ती, वस्तू, वास्तव, कल्पना यांना सगळ्यांना दिलेलं जे नाव आहे त्याला नाम म्हणतात. म्हणजे कुठलाही सजीव, निर्जीव, व्यक्ती, वस्तू, वास्तव, कल्पना, भावना यांना जी नावं दिलेली आहेत ना त्याला नाम असं म्हणतात. आपण सगळे, आपल्या सगळ्यांना जी नावं दिली आहेत ना मित्र हो, ते सगळे नाम या घटकात येतात. आता एक उदाहरण बघू, तुम्ही ऐका फक्त. हिमालय हा उंच पर्वत आहे. यामध्ये हिमालयाला अधोरेखित केलंय आणि विचारलंय हा वाक्या शब्दांच्या कुठल्या जातीमध्ये येतो. तर हिमालय एका घटकाला दिलेलं नाव आहे त्यामुळे ते नाम मध्ये येतं. गंगा ही भारतातली सर्वात लांब नदी आहे, मग गंगा काय येणार? अर्थात नाम. त्यामुळे नाम सजीव, निर्जीव किंवा कशालाही दिलेलं जे नाव आहे त्याला नाम असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा त्याच जातीचा, त्याच लिंगाचा, त्याच वचनाचा, विभक्तीचा विकारी शब्द. पण तो कशाऐवजी आला पाहिजे? नामाऐवजी आला पाहिजे. आता उदाहरणार्थ, सचिन दररोज अभ्यास करतो हे वाक्य आहे. सचिन दररोज अभ्यास करतो यामधला सचिन हे नाम आहे, नाम. पण त्या नामाऐवजी आपल्याला सर्वनाम वापरायचं असेल तर आपण काय म्हणू? सचिनच्या ऐवजी काय म्हणू? तो दररोज अभ्यास करतो म्हणू की नाही? म्हणजे इथं सचिन ऐवजी काय आला? तो हा शब्द आला. तो म्हणजे सर्वनाम. कळतंय? आपल्याला नामाचे डिटेल प्रकार बघायचे आहेत. यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, सर्वनामाचे डिटेल प्रकार बघायचे आहेत. यामध्ये आत्मवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सगळे प्रकार जेवढे आहेत सर्वनामाचे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. विशेषणाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा विकारी शब्द, जो कशाबद्दल माहिती देतो? नामाबद्दल माहिती देतो. आता उदाहरणार्थ
उंच पर्वत, लांब नदी, अरुंद पूल, हुशार विद्यार्थी. आता बघा पहिलं काय आहे, उंच पर्वत. पर्वत हे नाम आहे. मग पर्वताबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कोणता बरं? उंच. उंच याला काय म्हणू आपण? विशेषण. अगदी बरोबर. लांब नदी, नदी हे नाम आहे. लांब हे नदीबद्दल विशेष माहिती देतं म्हणून त्याला विशेषण असं म्हणतात. कळतंय? अरुंद पूल, पूल हे झालं नाम. पुलाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द अरुंद हे झालं विशेषण. कळतंय मित्र हो? त्यामुळे नाम म्हणजे एखादा सजीव निर्जीव व्यक्ती वस्तू यांना दिलेलं नाव. सर्वनाम म्हणजे नामा ऐवजी आलेला शब्द. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. आता पुढे जाऊ आपण क्रियापद. क्रियापद याचा अर्थ वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा स्थितिवाचक किंवा क्रियावाचक शब्द. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा स्थितिवाचक किंवा क्रियावाचक शब्द. आता क्रियापद लगेच ओळखता येईल आपल्याला. सचिन क्रिकेट खेळतो, या वाक्यातलं क्रियापद कोणतं? खेळतो. अगदी बरोबर. तो विद्यार्थी प्रामाणिक आहे, या वाक्यातलं क्रियापद कोणतं? आहे. अगदी बरोबर. तर आपल्याला या विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याचे सगळे प्रकार पाहायचे आहेत. सगळेच्या सगळे प्रकार. एकही प्रकार आपण या प्रकरणामध्ये मागे ठेवणार नाही. कळतंय मित्र? पुढे जाऊयात आपण. क्रिया, विशेषण, अव्यय. क्रिया आणि विशेषण असे दोन शब्द इथं आहेत. क्रिया म्हणजे क्रियापद आणि विशेषण म्हणजे विशेष माहिती देणारा. त्यामुळे असा शब्द जो क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो त्याला क्रिया, विशेषण, अव्यय असं म्हणतात. कळतंय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया, विशेषण, अव्यय. उदाहरणार्थ, सुनील हळूहळू चालतो. सुनील हळूहळू चालतो. चालतो हे क्रियापद. कसा चालतो? हळूहळू. हळूहळू क्रिया, विशेषण. पाऊस सतत कोसळतो. कोसळतो क्रियापद. कोसळतो बद्दल विशेष माहिती. सतत कोसळतो. सतत क्रिया, विशेषण. कळतंय? म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया, विशेषण. पुढे आहे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त आणि अन्वय म्हणजे संबंध. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य यामध्ये संबंध जो जोडतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. कळतंय? आता एक उदाहरण घेऊ. रमेश आणि सुरेश दोघे मित्र आहेत. उदाहरण काय आहे? रमेश आणि सुरेश. आता यामध्ये रमेश, सुरेश ही दोन नावं आहेत आणि या दोन नावांना जोडणारा शब्द कोणता आहे? आणि. लक्षात येत आहे? त्यामुळे रमेश, सुरेश यामध्ये जो शब्द आहे आणि याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात मित्र हो. त्यामुळं दोन शब्द किंवा दोन वाक्य. आता आणखीन एक वाक्य घेऊ. अभ्यास केला नाही म्हणून रोहित नापास झाला. अभ्यास केला नाही हे पहिलं वाक्य, रोहित नापास झाला हे दुसरं वाक्य आणि यामध्ये म्हणून हे दोन वाक्यांना जोडण्यासाठी आलेलं आहे म्हणून त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. कळतंय का? उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध. दोन वाक्य किंवा दोन शब्द यांच्यातील संबंध जो व्यक्त करतो त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. चला पुढे. शब्दयोगी अव्यय. आता इथं आहे योग. योग म्हणजे जोडून येणारा. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा. शब्दयोगी अव्यय हा नेहमी शब्दाला जोडून येतो. आता उदाहरण घेऊ. झाडाखाली. झाडाखाली यामध्ये झाड हे नाम आहे आणि झाडाला जोडून आलेला शब्द आहे खाली. खाली हा शब्दयोगी अव्यय. वर्गासमोर. वर्ग हे नाम आहे. समोर हे त्याला जोडून आलंय त्यामुळे ते शब्दयोगी अव्यय आहे. देशासाठी. देश हे नाम आहे आणि साठी त्याला जोडून आलंय म्हणून ते शब्दयोगी अव्यय. कळतंय का? त्यामुळे क्रिया, विशेषण, अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून आलेला अविकारी शब्द. आणि शेवटचा आहे केवळ प्रयोगी अव्यय. वाक्यामध्ये याचा केवळ प्रयोग केला जातो. अर्थाच्या दृष्टीनं याला महत्व नसतं पण भावनेच्या दृष्टीनं याला महत्व असतं. आता उदाहरण काय? उदाहरण, अरे रे खूप वाईट घडले. यामध्ये अरे रे हे जे आलंय ना याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. अबब केवढा मोठा साप. अबब हे जे आलंय ना याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात आणि केवळ प्रयोगी अव्ययालाच उद्गारवाचक असंही म्हणतात बरं का. त्यामुळे पुढं आपल्याला वाक्य या प्रकारामध्ये उद्गारवाचक शब्द हे सुद्धा पाहायचं आहे. कळतंय मित्र हो? शब्दांच्या दोन जाती, शब्दांचे दोन विभाग, विकारी, अविकारी. शब्दांच्या एकूण जाती 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया, विशेषण, अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे? याचे डिटेल प्रकार
आपण आपल्या पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये कंटिन्यू घेणार आहोत. आता आपण बघत आहोत फक्त अभ्यासक्रम, पण या अभ्यासक्रमामध्येच आपल्याला या विषयाची ओळख करून घ्यायची आहे. पुढे जाऊयात आपण. वाक्य व वाक्याचे प्रकार. वाक्य व वाक्याचे प्रकार. आता शब्दानंतरचा जो महत्वाचा घटक आहे ना, तो आहे वाक्य. मगाशी आपण बघितलं शब्द म्हणजे काय, तर विशिष्ट क्रमाने येणारे अक्षर किंवा अक्षर समूह अर्थपूर्ण असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शब्द असं म्हणतो. तसंच विशिष्ट क्रमाने येणारा शब्द किंवा शब्द समूह अर्थपूर्ण असेल तर त्याला वाक्य असं म्हणतात. आणि आपल्याला वाक्य या घटकाचे सगळे प्रकार बघायचे. हो, सगळे प्रकार बघायचे. बघा, पहिला प्रकार प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. प्रधान म्हणजे प्रमुख, म्हणजे मुख्य. आपल्याला एक वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं की दिलेल्या वाक्यातील प्रधान वाक्य शोधा. आपल्याला एक वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं की दिलेल्या वाक्यातील गौण वाक्य शोधा. आपल्याला हे शोधता आलं पाहिजे की दिलेल्या वाक्यातील प्रधान कोणतं आहे, गौण कोणतं आहे. कळतंय? त्यामुळे हे शोधणं खूप महत्वाचं आहे. हे सहसा कोणाला लवकर कळत नाही, पण ज्या वेळेला आपलं लेक्चर होईल त्यावेळेला तुम्ही फक्त पहिल्या सांगू शकाल की सर ही दिलेली वाक्य प्रधान आहेत आणि ही दिलेली वाक्य गौण आहेत. कळतंय? पुढचा प्रकार आहे सकर्मक वाक्य, अकर्मक वाक्य, द्विकर्मक वाक्य. सकर्मक वाक्य, अकर्मक वाक्य, द्विकर्मक वाक्य. आता सकर्मक याचा अर्थ काय, ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला सकर्मक वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याला अकर्मक वाक्य असं म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत त्याला द्विकर्मक वाक्य असं म्हणतात. बघा व्यवस्थित, सकर्मक नावातच आहे कर्म असलेलं वाक्य, अकर्मक नावातच आहे कर्म नसलेलं वाक्य, द्विकर्मक नावातच आहे दोन कर्म असलेली वाक्य. कळतंय? त्यामुळे वाक्यातला कर्ता शोधणं आणि वाक्यातला कर्म शोधणं हा टॉपिक जाणीवपूर्वक आपण घेतलाय. यामध्ये तुम्हाला कर्ता आणि कर्म एकदा वाक्यातील शोधता आला की केवळ पहिल्या तुम्ही ते वाक्य अकर्मक आहे का सकर्मक आहे का द्विकर्मक आहे हे निश्चितपणे सांगू शकाल. पुढचे तीन प्रकार. हा जो प्रकार आहे ना मित्र हो, तो एमपीएससीचा सर्वात आवडता प्रकार आहे. केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. 2017च्या विभागीय फौजदार पूर्व परीक्षेला हा प्रश्न आला होता. केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, केवल वाक्यामध्ये केवळ एकच विधान केलेलं असतं. उदाहरणार्थ सचिन क्रिकेट खेळतो, हे एकच वाक्य म्हणजे केवल वाक्य. कळतंय? संयुक्त आणि मिश्र वाक्य मात्र दोन असतात. संयुक्त आणि मिश्र वाक्य मात्र दोन असतात. इथं दोन वाक्य दिलेली असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी अभ्यास केला नाही म्हणून मी नापास झालो. बघा, मी अभ्यास केला नाही म्हणून मी नापास झालो. आता मी अभ्यास केला नाही पहिलं वाक्य, मी नापास झालो दुसरं वाक्य. आणि या दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी कोण आलाय हो? मगाशी आपण वरती पाहिलो, दोन वाक्यांना जोडण्यासाठी येतो तो उभयान्वयी अव्यय आलेला आहे. कळतंय? त्यामुळे संयुक्त वाक्य म्हणजे दोन वाक्य आणि त्या दोन वाक्यांना जोडणारा एक उभयान्वयी अव्यय. तसंच सेम मिश्र वाक्य बरं का. उदाहरणार्थ, जर पाऊस आला तर शाळेला सुट्टी मिळेल. जर पाऊस आला तर शाळेला सुट्टी मिळेल. इथं दोन वाक्य आहेत. पाऊस आला शाळेला सुट्टी मिळेल आणि ती जर तर न जोडलेली आहे. लक्षात घ्या, मगाचं जे विधान होतं ना ते विधान म्हणून यांना जोडलं होतं. आता जर तर न जोडलेलं आहे. त्यामुळं केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य कळण्यासाठी आपल्याला एक टॉपिक व्यवस्थित कळायला पाहिजे. त्याचं नाव आहे उभयान्वयी अव्यय. जर उभयान्वयी अव्यय आपल्याला व्यवस्थित कळाले, त्याचे उपप्रकार आपल्याला व्यवस्थित कळाले तर आणि तरच आपल्याला हे टॉपिक कळतं. ठीक आहे? तर मी जाता जाता तुम्हाला फक्त व्याख्या सांगतो. केवल वाक्य म्हणजे केवळ एकच विधान असतं. या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आलेला नसतो. संयुक्त वाक्य म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. मिश्र वाक्य म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असतं. व्याख्या तुम्हाला आता कळणार नाही, पण मी तुम्हाला काय सांगितलं, जर तुम्हाला उभयान्वयी अव्यय हे प्रकरण कळालं तर काहीच मिनिटामध्ये तुम्हाला हे तीनही प्रकार केवळ वाक्य पहिल्या तुम्ही सांगू शकाल. आणि आपण याची डिटेलमध्ये तयारी करून घेणार आहोत. डिटेलमध्ये, तुम्ही काळजी नका करू. पुढचं आहे स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. तुम्ही एमपीएससी ज्या काही परीक्षा आता घेतं त्यामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये व्याकरण बघा, या व्याकरणामध्ये हे चार घटक दिलेले दिसतात. स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य म्हणजे आपण जे काळ शिकणार आहोत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ,
आणि त्याचे 4 उपप्रकार म्हणजे गुणिले 4 म्हणजे एखादं वाक्य हे 12 काळामध्ये येतं. स्वार्थी वाक्य म्हणजे त्या 12 काळामध्ये येणारं वाक्य. कळतंय? स्वार्थी वाक्य म्हणजे त्या 12 काळामध्ये येणारं वाक्य. पुढचं आहे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य म्हणजेच त्या वाक्याच्या क्रियापदाचा शेवट वा वी वे यानं होतो. वा वी वे यानं जर शेवट झाला असेल क्रियापदाचा तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. एवढं सोपं आहे. उदाहरणार्थ सर्वांनी शांतता राखावे. सर्वांनी शांतता राखावे. राखावे क्रियापद शेवटी वे आलं का? वा वी वे वे आलं का? ते जर वे आलं ना तर 100% विद्यार्थी वाक्य असतं. धूम्रपान टाळावे. टाळावे वे आलं का शेवटी क्रियापदाच्या? त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. एवढ्या सोप्या ट्रिक आहेत आपल्याकडे. एवढ्या सोप्या ट्रिकने आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. पुढचं आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये केवळ आज्ञा केलेली असते आणि जर आज्ञा केलेली असेल तर ते वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं. केवळ आज्ञा असं नाहीये, त्यामध्ये विनंती येते, सौम्य आज्ञा येते, अनुमोदक प्रश्न येतो. पण ते नेमकं ओळखायचं कसं आपण त्या प्रकरणामध्ये डिटेल बघू. पुढचं आहे संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य हे जर तरचं वाक्य असतं. म्हणजे एका वाक्यामध्ये संकेत दिलेला असतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय होईल याची शक्यता दिलेली असते. त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. मगाशी मी सांगितलं होतं वाक्य तुम्हाला. जर पाऊस, आता आणखीन एक बदलून घेऊ वाक्य आपण, त्याच्याऐवजी दुसरं घेऊ. जर अभ्यास कराल तर पास व्हाल. हे थोडंसं आपल्या अभ्यासाशी निगडीत वाक्य आहे. जर अभ्यास कराल तर पास व्हाल आहे का जर तरचं वाक्य? त्यामुळे पहिला आहे संकेत. संकेत कोणता? जर अभ्यास करा. आणि नंतर आहे शक्यता, तर पास व्हाल. तर आपल्याला वाक्यांचे हे सगळे प्रकार बघायचे. पहिला बघायचं आहे प्रधान वाक्य आणि गौण वाक्य कसं ओळखायचं. दुसरं बघायचं सकर्मक वाक्य म्हणजे कर्म असलेलं, अकर्मक म्हणजे कर्म नसलेलं, द्विकर्मक म्हणजे 2 कर्म असलेले वाक्य. त्यानंतर केवल वाक्य म्हणजे एकच विधान, संयुक्त वाक्य म्हणजे प्रधानत्व उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं, मिश्र वाक्य म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं वाक्य. पुढचे 4 स्वार्थी वाक्य म्हणजे 12 काळामध्ये येणारं वाक्य, विद्यार्थी वाक्य म्हणजे वा वी वे यांनी येणारं वाक्य, आज्ञार्थी वाक्य म्हणजे केवळ आज्ञा असते, संकेतार्थी वाक्य म्हणजे जर तरचा संबंध असलेलं वाक्य. कळतंय? वाक्य आणि वाक्याचे प्रकार एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. पुढे जाऊयात मित्र हो. पुढे आहे वाक्य रूपांतर. एमपीएससीचा हा अलीकडच्या काळातला सगळ्यात महत्वाचा आणि आवडता भाग. इथं वाक्याचंच रूपांतर करायचंय. बघा स्क्रीनवर पहिला आहे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा. तुम्हाला आयोग सूचना देतो खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य शोधा. बरोबर उलट नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य. पहिलं काय? होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य. दुसरं काय? नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य. नंबर 3 प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य. नंबर 3 प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य. आणि नंबर 4 उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य. नंबर 4 उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य. कळतंय तुम्हाला? हे 4 टप्पे आहेत आपल्याला वाक्य रूपांतर मध्ये हे बघायचंय. होकारार्थी वाक्य नकारार्थी करा, नकारार्थी वाक्य होकारार्थी करा, प्रश्नार्थक वाक्य विधानार्थी करा, उद्गारवाचक वाक्य विधानार्थी करा. कळतंय? पुढचा टॉपिक आहे वाक्य पृथक्करण. या वाक्य पृथक्करणामध्ये पहिलं येतं विधेय, विधेयपूरक, उद्देश, उद्देशपूरक, कर्म, कर्मपूरक आणि विधानपूरक. कळतंय? त्यामुळे वाक्य पृथक्करण हे अतिशय महत्वाचं टॉपिक आहे. यामध्ये पहिला येतो तो विधेय. विधेय हा संस्कृत शब्द आहे. विधेयाला क्रियापद असं म्हणतात. काय म्हणतात? क्रियापद. एवढं सोपं आहे, घाबरून जायचं नाही. मराठी व्याकरण खूप अवघड आहे म्हणून. विधेय म्हणजे क्रियापद. आता या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विधेयपूरक. विधेय म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विधेयपूरक. तसं पुढे उद्देश म्हणजे कर्ता. उद्देश म्हणजे कर्ता आणि उद्देशपूरक किंवा उद्देश विस्तार म्हणजे उद्देशाबद्दल विशेष माहिती देणारा. उद्देशपूरक किंवा उद्देश विस्तार म्हणजे उद्देशाबद्दल विशेष माहिती देणारा. पुढे आहे कर्म. आपल्याला कर्म माहितीच आहे वाक्यातला. आणि कर्मपूरक म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती देणारा. बघा विधेय म्हणजे क्रियापद, विधेयपूरक क्रियापदाबद्दल विशेष माहिती, उद्देश म्हणजे कर्ता, उद्देशपूर्वक
कर्त्याबद्दल विशेष माहिती, कर्म म्हणजे वाक्यामध्ये कर्म जो करतो तो, आणि कर्मपूरक म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती. कळतंय का? ही सगळी नावं संस्कृतमध्ये आहेत, घाबरून नाही जायचं. आणि यातला शेवटचा भाग म्हणजे विधानपूरक. विधानपूरक हा नेहमी कर्त्यानंतर येतो आणि कर्त्याबद्दल माहिती देतो, त्याला विधानपूरक असं म्हणतात. कळतंय? कर्त्यानंतर येणारा पण कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारा विधानपूरक. आपण हे सगळे टप्पे व्यवस्थितपणे बघायचे. तुम्ही 2016 आणि 2017 विभागीय पूर्व परीक्षेमध्ये आलेल्या मराठी व्याकरणाचे प्रश्न तपासा, आणि मी जे तुम्हाला आपल्या मराठी व्याकरणाची रूपरेषा देतो आहे, जे आपल्याला शिकायचं आहे ते कंटेंट नुसता तुम्ही पहा. तुम्हाला लक्षात येईल की आपण आयोग जे प्रश्न विचारत आहे त्या प्रश्नांना तर आपण सोबत घेऊनच चाललोय सिलेबसमध्ये, त्याशिवाय आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारणार आहे असे घटक सुद्धा आपण डिटेलमध्ये घेत आहोत. कळते मित्र? पहिला मुद्दा बघितला आपण वाक्य रूपांतर, दुसरा मुद्दा बघितला वाक्य पृथक्करण. आता पुढे जाऊयात. महत्वाचं प्रकरण संधी आणि संधीचे प्रकार. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे दोन शब्द एकत्र येणं. संधी म्हणजे दोन शब्द एकत्र येणं. संधी म्हणजे जोडलं जाणं, दोन शब्दांची जोडणी. आता दोन शब्दांची जोडणी कशी होते बरं? आता एक उदाहरण घेऊ आपण. हिमालय, हिमालय. आता हिमालयमध्ये हिम हा पहिला शब्द आहे आणि आलय हा दुसरा शब्द आहे, बरोबर ना? हिम हा पहिला शब्द आहे, आलय हा दुसरा शब्द आहे. पण दोन शब्द एकत्र आलेत बघा, हिम आणि आलय. आलंय का? आता हे एकत्र येताना एक प्रोसिजर झाली आहे. काय झालंय तर हिम यातला शेवटचा वर्ण येतो अ. तुम्ही म्हणाल कसं? तर हिम याची जर आपण फोड केली तर ह हे व्यंजन अधिक ई हा स्वर अधिक म हे व्यंजन अधिक अ हा स्वर, बरोबर आहे का? हिम, ह अधिक ई अधिक म अधिक अ. झालं का? हिम. आता यातला शेवटचा वर्ण काय आहे? ह अधिक ई अधिक म अधिक अ. अ हा शेवट आहे का? आणि आलय यामध्ये सुरुवात कशाने होते? आ होते का? त्यामुळे हिम मधलं अ आणि आलय मधलं आ या दोघांमध्ये जोडणी होते. अ आणि आ एकत्र येतात आणि त्यांचं तयार होताना आ होतं, आणि हिम अधिक आलय तयार होणारा शब्द काय होतो? हिमालय. याला संधी म्हणतात. कळतंय का? संधी कशाला म्हणतात? आता तुम्ही पाहिलं असेल की हिम मध्ये शेवटी आलं अ, आलय मध्ये शेवटी आलं आ. अ अधिक आ. आता अ अधिक आ मध्ये अ हा सुद्धा स्वर आहे आणि आ हा सुद्धा स्वर आहे का? अ हा पण स्वर आहे, आ हा पण स्वर आहे. म्हणून यानुसार संधीचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. स्वर संधीमध्ये स्वर अधिक स्वर अशी रचना असते. स्वर संधीमध्ये स्वर अधिक स्वर अशी रचना असते. आता ही रचना काय त्या प्रकरणामध्ये डिटेल बघू. व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक स्वर अशी रचना असते. व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक स्वर अशी रचना असते. आणि विसर्ग संधीमध्ये विसर्ग हा येतोच किंवा काही वेळेला तो वाक्यामध्ये लोप पावलेला असतो. विसर्ग संधीमध्ये काही अपवादात्मक नियम आहेत, ते आपल्याला परीक्षाभिमुख बघायचे. कळतंय? संधी म्हणजे दोन शब्द जोडणे. ही संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या दोघांमध्ये जोडणी होते, म्हणून याला संधी म्हणतात. संधीचे तीन प्रकार: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. ठीक आहे मित्र हो, हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. पुढचं प्रकरण आहे समास आणि त्याचे प्रकार. आता संधी आणि समास यामध्ये फरक आहे. बऱ्याच जणांना दोन्ही एकच वाटतं, संधी आणि समास, पण असं नाही. संधी म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? जोडणी, दोन शब्दांची जोडणी. तर समास म्हणजे शब्दांचा केलेला काटकसरीनं वापर. समास म्हणजे काय? काटकसर. आता उदाहरणार्थ बघा, मी जर असं तुम्हाला सांगितलं, पुरण घालून तयार केलेली पोळी. पुरण घालून तयार केलेली पोळी. आणि मी तुम्हाला म्हटलं की एवढ्या मोठ्या सगळ्या शब्दसंग्रहाला पुरण घालून तयार केलेली पोळी याला तुम्ही एकच शब्द द्या, तर तुम्ही पटकन काय सांगाल? पुरणपोळी सांगाल की नाही? म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी या एवढ्या मोठ्या शब्दसंग्रहाची काटकसर म्हणजे पुरणपोळी. कळतंय? आणखीन एक बघा, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो, याचा जर मी तुम्हाला लिमिटेड करा असं सांगितलं तर तुम्ही पटकन काय सांगाल? लक्ष्मीकांत. म्हणजे त्याचा केलेला तुम्ही काटकसरीनं वापर. त्यामुळे समास म्हणजे काय? शब्दांची केलेली काटकसर. कळतंय?
तर या समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. ओके. समासामध्ये 2 पद असतात. मगाशी आपण बघितलं पुरणपोळी, पुरण हे पहिलं पद, पोळी हे दुसरं पद. ओके. महादेव, महान म्हणजे महा हे पहिलं पद, देव हे दुसरं पद. म्हणजे समासामध्ये 2 पद असतात. यानुसार या समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. 2 पद 4 प्रकार. जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययीभाव समास, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास. व्यवस्थित बघा, समासाचे एकूण 4 प्रकार. पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययीभाव, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष, तिसरं पद महत्वाचं असेल तर द्वंद्व समास आणि चौथं पद महत्वाचं असेल तर त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. परत एकदा सांगतोय, समास म्हणजे शब्दांचा काटकसरीनं केलेला वापर. समासामध्ये 2 पद असतात, 2 शब्द असतात. जे शब्द महत्वाचे त्यानुसार 4 प्रकार. पहिले पद किंवा शब्द महत्वाचे असेल तर अव्ययीभाव, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष, दोन्ही पदे महत्वाची असतील तर द्वंद्व आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरंच एखादं पद जर महत्वाचं असेल तर त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. कळतंय का मित्र हो? ओके. आता पुढे जाऊयात. पुढे आहे प्रयोग व त्याचे प्रकार. आता 2016 आणि 2017 जर तुम्ही दोन्ही प्रश्नपत्रिका पाहिल्यात व्यवस्थित तर तुम्हाला प्रयोगावरती एकही प्रश्न दिसणार नाही. पण 2017 नंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना आयोगानं कायमच दरवर्षी प्रयोगावर प्रश्न विचारलेला आहे. ना प्रयोग तुमच्या सिलेबसला आहे ना याच्यावरती प्रश्न आलाय, पण तरीही आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो म्हणून हे टॉपिक अगदी व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे. प्रयोग याचा अर्थ काय? तर वाक्यामध्ये कर्ता असतो, वाक्यामध्ये कर्म असतं आणि वाक्यामध्ये क्रियापद असतं. तर वाक्यातला कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदाशी जो संबंध आहे त्याला प्रयोग असं म्हणतात. तर या प्रयोगाचा पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. 3 प्रकार: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता आपल्याला व्यवस्थित बघायचंय. पहिला जो प्रकार आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? जर वाक्याचा क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. व्यवस्थित आहे का? वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग. जर वाक्यातील क्रियापद कर्मानुसार बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि नंबर 3 भावे प्रयोग. जर वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसारही बदलत नसेल आणि कर्मानुसारही बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. कळतंय? वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलत असेल कर्मणी प्रयोग आणि कर्त्यानुसारही बदलत नाही कर्मानुसारही बदलत नाही तर त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. पुढे जाऊयात. भाषा हे अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. या भाषा या प्रकरणामध्ये आपल्याला भाषेचे प्रकार बघायचे. भाषेचे प्रकार आणि दुसरा घटक बघायचा आहे मराठी भाषा आणि त्याची वैशिष्ट्ये. म्हणजे मराठी भाषेचा उगम कसा झाला, मराठी भाषेची जननी भाषा कशी आहे, मराठी भाषेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. तर भाषा, भाषेचे प्रकार आणि मराठी भाषा तिची वैशिष्ट्ये आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. पुढचा आहे लिपी. भाषेची असणारी लिपी. ठीक आहे. तर आपली भाषा ही मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही आपल्या देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. कुठल्या? देवनागरी लिपीमध्ये. त्यामुळे लिपीमध्ये लिपीची व्याख्या काय, लिपीमध्ये काय काय घटक येतात, लिपीमध्ये देवनागरी लिपी आपण मराठीसाठी कशी स्वीकारली, देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, परीक्षेला लिपीविषयी काय काय विचारलं गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी लिपी या घटकात आपल्याला बघायचं. आणि पुढे आहे व्याकरण. व्याकरण म्हणजे काय, व्याकरणाची व्याख्या कुणी केलेली आहे, ठीक आहे, किंवा आपल्या संस्कृतमध्ये व्याकरणाबद्दल काय म्हटलंय, व्याकरणाचा विग्रह काय, पतंजलींनी व्याकरणाला काय म्हटलंय, व्याकरण, व्याकरणाची व्याख्या, व्याकरणाचा संस्कृत मधला विग्रह, त्याच्या झालेल्या इतरांकडून व्याख्या, या सगळ्या बाबी आपल्याला व्याकरण या प्रकरणात बघायचं आहे. मुळात कुठल्याही पुस्तकामध्ये भाषा, लिपी, व्याकरण यानेच कोणत्याही व्याकरणाची सुरुवात होत असते. ओके. आता पुढे जाऊयात आपण. विरामचिन्ह. विरामचिन्ह आपल्या सिलेबसला नाहीयेत, पण एमपीएससी वेगवेगळ्या परीक्षांना विरामचिन्हांवर प्रश्न विचारते म्हणून आपण विरामचिन्ह सुद्धा डिटेलमध्ये घेत आहोत मित्र. हे लक्षात घ्या. विरामचिन्ह ही स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह हे कुठे वापरायचे, का वापरायचे, कसे वापरायचे, विरामचिन्ह कुठल्या भाषेतून आलेले आहेत, हे सगळं आपण विरामचिन्ह या प्रकरणात पाहायचं.
पुढे आहे शब्द शक्ती. शब्द शक्तीवर 2017 तुमच्या विभागीय फौजदार पूर्व परीक्षेला हा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. लक्षणा शक्ती आहे, व्यंजना शक्ती आहे, अभिधा शक्ती आहे. तर शब्दांच्या ठिकाणी ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्याला या प्रकरणामध्ये डिटेलमध्ये बघायच्या. आता या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा जर भाग काय असेल तर तो आहे शब्द सिद्धी म्हणजे शब्द घटक. कारण आयोग अलीकडे या घटकांवरती प्रश्न विचारतोय. बघा, यातलं पहिलं घटक येतो तो म्हणजे तत्सम शब्द, दुसरा येतो तद्भव शब्द, तिसरा येतो देशी शब्द, चौथा येतो परभाषीय शब्द, पाचवा येतो कानडी शब्द, त्यानंतर येतो अरबी शब्द, फारसी शब्द, पोर्तुगीज शब्द, गुजराती शब्द, हिंदी शब्द आणि इंग्रजी शब्द. म्हणजे आजची जी मराठी भाषा तयार झालेली आहे ही मराठी भाषा मूळ मराठी भाषा नाही. या मराठी भाषेमधून तत्सम शब्द आलेत, तद्भव शब्द आलेत, देशी शब्द म्हणजे मूळ मराठीमध्ये ते होतेच, परभाषीय शब्द मराठीत आलेत, त्यापैकी कानडी शब्द भाकरी कानडी शब्द आहे, अरबी शब्द काही आलेत, फारसी शब्द आलेत, पोर्तुगीज बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे, पोर्तुगीज शब्द आलेत, गुजराती रिकाम टेकडा हा गुजराती शब्द आहे, शेठ हा गुजराती शब्द आहे, दादर हा गुजराती शब्द आहे, घी हा गुजराती शब्द आहे, हिंदी शब्द काही आलेत, इंग्रजी शब्द काही आलेत. हे सगळे शब्द मिळून आज आपली मराठी भाषा तयार झालेली आहे. त्यामुळं आत्ता अलीकडे आपल्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी तत्सम शब्द कोणते, खालीलपैकी तद्भव शब्द कोणते, खालीलपैकी कानडी शब्द कोणते, इंग्रजी शब्द कोणते. तुम्ही 2016 आणि 2017ची तुमची प्रश्नपत्रिका बघा, यामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न 100% आलेला दिसतोच. कळतंय मित्रांनो? त्यामुळे हे प्रकार आपल्याला अतिशय व्यवस्थित बघायचे आहेत. कळतंय? केवळ एवढेच नाही तर शब्द सिद्धीमध्ये आणखीन एक घटक येतो. मी त्याला शब्द सिद्धी भाग 2 मध्ये टाकलंय. यामध्ये येतो प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द आणि अंशाभ्यस्त शब्द. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त आणि अंशाभ्यस्त. आता हे तुम्हाला विचारलेले आहेत, पण याच्या व्यतिरिक्त पूर्णाभ्यस्त शब्द सुद्धा मी घेणार आहे. अनुकरण दर्शक शब्द काय आहेत हे सुद्धा मी घेणार आहे. कळतंय का? त्यामुळे प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अभ्यस्तामध्ये येणारे सगळेच घटक आपल्याला या प्रकरणात बघायचे. कळतंय मित्रांनो? प्रत्यय घटित 2017ला 16ला विचारलेला आहे, उपसर्ग घटित 2017ला 16ला विचारलाय. तुम्ही बघा प्रश्नपत्रिका व्यवस्थित. अभ्यस्त शब्दावर प्रश्न आहे, अंशाभ्यस्तावर प्रश्न आहे, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित याच्यावरती प्रश्न हा येतोच येतो. त्यामुळे शब्द सिद्धी भाग 1 आणि शब्द सिद्धी भाग 2 हे दोन्हीही घटक आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. कळतंय? आणि हे अतिशय डिटेलमध्ये आपल्याला आपल्या या टॉपिकमध्ये बघायचे. आता यानंतर महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शब्द विभाग. जर तुम्ही आपल्या पेपरचं विश्लेषण केलं, खरं तर आपण पुढचं लेक्चर हे 2017ची जी तुमच्या बदललेल्या पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका आहे त्याचं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि मगच आपण व्याकरणाकडे जाणार आहोत. तर तुम्हाला हे लक्षात येईल की शब्द विभागावरती सुद्धा अनेक प्रश्न विचारलेत. यामध्ये म्हणी येतात, यामध्ये वाक्य प्रचार येतात, यामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द येतो, यामध्ये समानार्थी शब्द येतो, यामध्ये विरुद्धार्थी शब्द येतं, अलंकारिक शब्द येतात आणि शुद्ध लेखन येतं. 2017 एक प्रश्न शुद्ध लेखनावरती विचारलेला आहे. मातुश्री, निस्पृह, परीक्षा असे विचारलेले आहेत प्रश्न. समानार्थी शब्दावर विचारलाय, विरुद्धार्थी शब्दावर विचारलाय, वाक्य प्रचारावरती तुमचा प्रश्न आहे. हे लक्षात घ्या. व्याकरण करणं म्हणजे केवळ मूलभूत व्याकरण करणं नव्हे. फारसी शब्द, देशी शब्द, कानडी शब्द याच्यावरती वारंवार प्रश्न आलेत. शब्दसिद्धी 2, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित याच्यावर प्रश्न आलेत. त्यानंतर म्हणी, विरुद्धार्थी, शुद्ध लेखन, समानार्थी याच्यावर आलेत. त्यामुळे आपल्याला जास्तीचा अभ्यास हा शब्द घटकाचा करायचा आहे, हे लक्षात घ्या. जोपर्यंत आपला पेपर पॅटर्न व्यवस्थित आपल्याला कळत नाही, जोपर्यंत आपल्याला सिलेबस कळत नाही, तोपर्यंत आपण अभ्यास करू शकत नाही मित्रांनो. म्हणून आजचं पहिलं लेक्चर जे आहे ना हे आपण पूर्ण आपल्या मराठी व्याकरणाच्या रूपरेषेसाठी ठेवलेलं आहे. कळतंय? आता तुम्ही म्हणाल की सर एवढं सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, अगदी वर्ण, अक्षर, जोडाक्षर, शब्द, शब्दाच्या त्या 8 जाती आपण बघितल्या, त्यानंतर वाक्याचे सगळे प्रकार आपण बघितले, त्यानंतर वाक्याचं रूपांतर, वाक्य पृथक्करण, त्यानंतर आपण आलो भाषा, भाषेचे प्रकार, त्यानंतर लिपी, त्यानंतर व्याकरण, त्यानंतर विरामचिन्ह, बरोबर, आणि त्यानंतर शब्द शक्ती, शब्दसिद्धी 1, शब्दसिद्धी 2 आणि शब्द विभाग, म्हणी, वाक्यप्रचार हे सगळं काही ठीक आहे. पण तुम्ही जर आयोगाचा
सिलेबस बघितला ना, अभ्यासक्रम बघितला ना, तर तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या आयोगानं ना लय डिटेलमध्ये सिलेबस दिलाय बरं का, खूप डिटेलमध्ये. बघा किती डिटेलमध्ये दिला. फक्त एका ओळीमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे. मराठी व्याकरणामध्ये काय येईल? सर्वसामान्य शब्दसंग्रह येतील, वाक्यरचना येईल, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ व उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. ठीक आहे, इतकाच सिलेबस दिलाय बरं का मित्रांनो. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, त्याचा अर्थ, उपयोग आणि उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. आता यामधून आपण किती व्याकरण शिकायचं आहे? या एका ओळीच्या अभ्यासक्रमावरून आपल्याला कळत नाही नेमकं काय करायचं. त्यासाठी आपल्याला आधी झालेल्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघाव्या लागतील. बरोबर, कळतंय? तर आपल्या मंजिल विथ अमोल खोत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण मराठी व्याकरण या महत्वाच्या विषयाला आजपासून सुरुवात केलेली आहे. मी पूर्ण तुम्हाला प्लॅन आमच्या टीमचा सांगेन, त्यानुसार आपण मराठी व्याकरण संपवणार आहोत. तर यामध्ये 45 दिवस आपण मराठी व्याकरण घेणार आहोत. दररोज 1 तासाचं लेक्चर तुम्हाला आपल्या या ऍपवरती बघायला मिळेल. तुम्ही ते लेक्चर करत असताना तुमचे स्वतःचे एक नोट्स तयार करा. तुम्हाला आमचे सगळे नोट्स पीडीएफ स्वरूपात आम्ही देणार आहोत, शब्दसंग्रह पीडीएफ स्वरूपात आम्ही देणार आहोत. त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. पण तो व्हिडिओ पाहताना आपल्याकडे एक शॉर्ट नोट्स असावेत, म्हणजे आपल्याला त्या प्रकरणामध्ये काही क्युरी असतील, काही अडचणी असतील, शंका असतील, तर तुम्ही आम्हाला थेट विचारू शकता. 45 दिवस दररोज 1 तासाचं लेक्चर होईल. प्रत्येक आठवड्यात झालेल्या अभ्यासक्रमावरती आधारित सराव चाचणी आम्ही घेणार आहोत. प्रत्येक आठवड्यात झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचणी. तुम्ही ज्यावेळेला आमची पहिली सराव चाचणी द्याल त्यावेळेला नक्की तुम्हाला जाणवेल की आम्ही ज्या काही टेस्ट घेणार आहोत, ज्या काही सराव चाचण्या घेणार आहोत, त्यातले अधिकाधिक प्रश्न हे तुम्हाला मराठीत आहेत तसे आलेले दिसतील. हा आमचा विश्वास आहे, आमच्या टीमचा विश्वास आहे. पुढे आहे मराठीच्या एकूण 10 टेस्ट होतील आणि त्या 10 टेस्ट त्यातल्या सराव चाचण्या 6 होतील आणि इंटिग्रेटेड 4 पद्धतीचे टेस्ट आपण घेणार आहोत. व्यवस्थित बघा, 45 दिवस दररोज 1 तासाचं लेक्चर, प्रत्येक आठवड्यात झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या, अशा एकूण 10 टेस्ट आम्ही घेणार आहोत. यामध्ये सराव चाचण्या असतील 6 आणि इंटिग्रेटेड किती असतील बॅच, इंटिग्रेटेड टेस्ट असतील 4. पुढे जाऊयात. प्रत्येक विषयानुसार पीडीएफ व झेरॉक्स नोट्स आपण देणार आहोत. प्रत्येक विषयानुसार तुम्हाला पीडीएफ दिलं जाईल आणि झेरॉक्स नोट्स तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती पाठवलं जाईल. तुम्हाला सगळ्याच विषयांचे डिटेल नोट्स मिळणार आहेत. ठीक आहे. तर माझ्याकडे विषय आहे मराठी व्याकरण. या मराठी व्याकरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टी मित्र डिटेलमध्ये बघणार आहोत. यामध्ये व्याकरणाचा भाग आहे, यामध्ये शब्दसंग्रहाचा भाग आहे आणि त्यासोबत यामध्ये आहे उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. तुम्ही 2016चा प्रश्नपत्रिका जर पाहिली तर 2016 मध्ये 2 उतारे दिलेले आहेत आणि त्यावरती 10 प्रश्न विचारलेले आहेत. 2017ची प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली तर 2017च्या प्रश्नपत्रिकेत 1 उतारा दिलेला आहे आणि त्याच्यावरती 5 प्रश्न विचारलेले आहेत. आणि मराठी व्याकरण हा आपल्या हातातील विषय. जर याचा व्यवस्थित अभ्यास झाला तर पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मराठी व्याकरणात मिळवता येतात, मराठी व्याकरणामध्ये मिळवता येतात, हे लक्षात घ्या. आपण केवळ मराठी व्याकरण हा एकमेव विषय तुम्हाला 25 पैकी 25 गुण मिळवून देऊ शकतो. 25 पैकी 25 गुण, हे लक्षात घ्या. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्या टीमवर तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सूचना करू त्या पद्धतीनंच तुम्हाला त्या सगळ्या सूचनांचं पालन करायचं आहे. त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमचा अभ्यासाचा वेग, अभ्यासाची दिशा ठरवायची आहे. कळतंय मित्रहो? तर 45 दिवस दररोज 1 तासाचं लेक्चर, हे लक्षात ठेवा. आज आपण पहिल्याच लेक्चरमध्ये एक इंट्रोडक्शन लेक्चर म्हणून आपल्या विषयाची ओळख घेतली. मराठी व्याकरणाची रूपरेषा मी तुम्हाला सांगितली. एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला मराठी व्याकरण शिकायचं आहे. आता लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मी लगेच आपल्या विषयाकडे वळणार नाही. मी तुम्हाला सांगितलंय की कुठल्याही यशामागे नियोजन महत्वाचं असतं. आपल्याला ज्या ध्येयाकडे जायचं आहे ना, त्या ध्येयाकडे जाणारी दिशा आपली नक्की असायला हवी. आणि ती दिशा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जाण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1 म्हणजे आयोगाने दिलेला सिलेबस आणि नंबर 2 म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका.
आयोग दोनच पद्धतीने आपल्याशी बोलत असतो. नंबर 1 अभ्यासक्रम जो आता आपण क्लिअर केला. आता नंबर 2 ची जी गोष्ट आहे ती आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायची, ती आहे 2017 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले मराठीचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण. मी पुढच्या लेक्चरला 2017च्या प्रश्नपत्रिकेचं डिटेल विश्लेषण करणार आहे आणि तुम्हाला हे दाखवून देणार आहे की आपल्याला अभ्यास नेमका कसा करायचा आहे आणि या 45 तासांच्या शेड्यूलमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं 25 मार्क कव्हर करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपण आजच्या या महत्वाच्या लेक्चरची समाप्ती या ठिकाणी करत आहोत. तर नक्कीच आपल्याला पहिलं लेक्चर हे आवडलेलं असेल. आपल्या काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधू शकता. तर इतक्या चांगल्या पद्धतीनं हसत खेळत आपण ही मराठी व्याकरणाची शृंखला अशीच पुढं नेणार आहोत. तर पुढच्या लेक्चरसाठी नक्की तयार राहा. शक्य झालं तर 2017 पूर्व परीक्षेचा जर PDF तुम्हाला मिळाला तर त्याची प्रिंट हार्ड कॉपी तुमच्याकडे असू द्या, कारण तुम्हाला त्यानंतरच त्याची दिशा व्यवस्थित कळणार आहे. एक शॉर्ट नोट्स काढा. मी जे आज तुम्हाला पूर्ण मराठी व्याकरणाची रूपरेषा दिलेली आहे ती रूपरेषा सुद्धा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, म्हणजे ज्या ज्या वेळेला आपलं अभ्यासक्रम पुढे जाईल त्या त्या वेळेला तुम्हाला कळेल की आपण प्रत्येक टॉपिक किती डिटेलमध्ये पाहत आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर नक्कीच भेटू पुढच्या लेक्चरसाठी. तोपर्यंत धन्यवाद.